राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे आज विविध कार्यक्रमांसाठी कोल्हापूर दौऱ्यावर आल्या होत्या। या दरम्यान त्यांनी सकाळी माध्यमांशी संवाद साधला। राज्यातील युती सरकार हे गेली 2 महिने केवळ लाडकी बहीण, पालकमंत्री नियुक्ती आणि गृह खातं या संदर्भातच चर्चा करतंय। 2 महिन्यात कोणतंही ठोस काम केलेलं नाही अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली आहे। राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे हार्वेस्टमध्ये घोटाळा झाल्याचं मान्य करतात। पीक विमामध्ये घोटाळा झाल्याचं मान्य करतात। केंद्र सरकार निधी देत नसल्याबद्दल बोलतात, ही चिंताजनक बाब आहे। जर कृषी मंत्री हे भ्रष्टाचार प्रामाणिकपणे मान्य करत असतील तर भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्रासाठी आपण त्यांच्या पाठीशी राहू असा टोला त्यांनी यावेळी लगावला। राज्याचे कृषी मंत्र्यांनी स्वतःच कबूल केलेलं आहे की आम्ही जे आरोप केलेले आहेत या सरकारवर हो ते बरोबर आहेत। हा हार्वेस्टरचा घोटाळा झालेला आहे, हे तुमच्याच चॅनलवर मी पाहिलेलं आहे। पहिला मुद्दा। त्याच्यानंतर पीक विम्याचा 400 कोटी रुपयाचा घोटाळा झालेला आहे। जेव्हा आम्ही आरोप केले तेव्हा त्याचं उत्तर त्यांनी दिलं की हो कन्फर्म 400 कोटीचा झाला आहे। त्याच्यावर सुरेश धसांचं स्टेटमेंट तुमच्याच चॅनलवर मी पाहिलं, ते म्हणले तो 400चा नाही 5000 कोटी रुपयाचा आहे। मला असं वाटतं हा खूप गंभीर विषय, ह्याच्यात देश पातळीवर चर्चा झाली पाहिजे। त्याच्यानंतर ह्या राज्याच्या कृषी मंत्र्यांचं स्टेटमेंट जेही मी तुमच्या चॅनलवर पाहिलं ते असं म्हणले की महाराष्ट्र सरकारला करायची इच्छा पण केंद्र सरकार पैसे देत नाही, त्याच्यामुळे डिले होत आहे। तर जर केंद्र सरकार का पैसे देत नाही आहे मग हा पण म्हणजे तुम्ही आम्हाला निवडून कशाला दिलं, एवढ्यासाठीच दिलं आहे ना। त्यामुळे अर्थातच जर ह्या राज्याचे कृषी मंत्री 2 एवढे मोठे शेतकऱ्यांचे जर एवढं मोठं करप्शन म्हणजे हार्वेस्टरसाठी पैसे केंद्र सरकारने दिलेल्या नियम कायद्याचा फेरबदल सरकारला न विचारता त्याच्यात होणारा भ्रष्टाचार, त्याच्यानंतर पीक विम्यात झालेला भ्रष्टाचार आणि त्याच्यातून केंद्र सरकार आपल्या राज्याला पैसे देत नाही, ही सगळी स्टेटमेंट्स गेल्या 8 दिवसात तुमच्याच चॅनलवर आम्ही पाहिलेली आहेत। ही अतिशय चिंताजनक आहे आणि मी पारदर्शक कारभार करणाऱ्या महाराष्ट्राच्या कृषी मंत्र्यांचे जाहीर आभार मानते की ते ह्याच्यात आम्हाला सहकार्य करतायत। आमची ही सहकार्याची भूमिका आहे। महाराष्ट्र राज्य जर भ्रष्टाचार मुक्त होणार असेल तर ताकदीने आम्ही या राज्याच्या कृषी मंत्र्याबरोबर उभं राहू। लाडकी बहीण योजनेचे पैसे लाभार्थी महिलांना मिळालेच पाहिजेत। सरकारनं निवडणुकी अगोदर दिलेल्या आश्वासनानुसार सरसकट कर्जमाफी दिलीच पाहिजे। महामार्गाला जर स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध असेल तर त्यांच्याशी चर्चा करून याबाबतीत सरकारनं निर्णय घेणं गरजेचं आहे, असं यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलं। राज्यात महागाई आणि बेरोजगारीचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर भेडसावत आहे, त्यातच वेगवेगळे घोटाळे बाहेर येत आहेत। निधी देत असताना केंद्र सरकारकडून दुजाभाव होतोय, या विरोधात आपण लढतच राहणार असा इशारा त्यांनी यावेळी दिला। आता माझ्या लोकसभा आणि महाराष्ट्रामध्ये होणारी महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार, कृषी मंत्री म्हणतात तसा महाराष्ट्रावर होणारा निधीचा अन्याय, हार्वेस्टरचा माझ्या डायरेक्ट इम्पॅक्ट माझ्या मतदारसंघात झालेला आहे। माझे स्वतःच्या घरातले शेतकरी आमच्या लोकसभा मतदारसंघातले, त्यांना जर 8 लाख रुपये घेऊन असं जर होत असेल ते किती दुर्दैव आहे मला सांगा। तसंच जेव्हा बारामती लोकसभा मतदारसंघात महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचे सातबाऱ्याचा उपयोग करून जर विमा काढला जात असेल, फॉरेस्टवर विमा काढलेला असेल, सरकारी जमिनीवर विमा काढला जात असेल, तर ह्याची ही केवढी मोठी लढाई चालू आहे आणि राज्यासाठी कोण लढणार मग? कोणीतरी लढलं पाहिजे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत बोलताना प्रत्येक पक्षाला स्वबळावर लढण्याचा अधिकार आहे, मात्र महाविकास आघाडीतील सर्व पक्ष एकमेकांशी चर्चा करून एकत्रितपणे लढतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला। या पत्रकार बैठकीला नंदाताई बाभुळकर, आर.के. पोवार, रामराजे कुपेकर, अनिल घाटगे, पद्मा तिवले, स्वाती कोरी, बी.के. डोंगरे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते।